सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वेष्टामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थोऽस्य सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। आज आपल्या परत एकदा गीतेचा अभ्यास चालू करायचा म्हणजे सगळं जीवनच सुवर्णमयच आहे आणि त्यातल्या त्यात 13व्या अध्यायाची आज सुरुवात आहे। 12 अध्याय म्हणजे 2/3 गीता सर्वांनी मिळून पूर्ण अभ्यासली। निदान त्या सगळ्या श्लोकांचं भगवंतांना काय मार्गदर्शन करायचं आहे आपल्याला ह्याच्याबद्दल मनन चिंतन सखोलतेने झालं। रोज गीतेचा वर्ग असल्यामुळे 12 अध्यायांचा अभ्यास मनन चिंतन हे होऊ शकलं आणि आता हा जो 13वा अध्याय आहे खरोखरच आपल्या आयुष्यातला सुवर्णाक्षरांनी दिवस लिहून ठेवावा असा हा 13वा अध्याय आहे। म्हणजे आत्तापर्यंत सर्वसाधारणपणे 5व्या अध्यायापर्यंत जरी सांख्ययोग जरी म्हणजे बाकीची सगळी गीता असला आणि 3, 4, 5 हे जरी कर्मयोग असले तरी कर्मयोगामध्ये सुद्धा सूक्ष्मता होतीच। पण 6वा अध्याय ध्यानयोग, तर ध्यानयोग हा जो आहे इथपासून मात्र त्यानंतर ज्ञानविज्ञान, त्यानंतर परब्रह्मयोग, अक्षरब्रह्मयोग, मग
राजविद्या राजगुह्य, विभूती आणि दिव्य दर्शन योग, विश्वरूप दर्शन, भक्तियोग चढत चढत गेलेला आहे अभ्यास हा. आणि त्या वातावरणात आता या 13व्या अध्यायाची भर पडलेली आहे. अतिशय गोष्टी क्लिअर होणार आहेत. आजपर्यंत आपण अभ्यास केलाच आहे, पण आता ते क्लिअरली समजण्याची आपल्यामध्ये क्षमता आली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण 12 अध्याय होईपर्यंत आपण ही चर्चा केलेली आहे आणि आपण त्या गोष्टींचा सतत अभ्यास करतो आहोत. तर ते आपल्या अंगवळणी पडलेलं आहे आता. म्हणजे नुसतं ऐकून सोडून देत नाही आहोत आपण, तर आपण आचरणात आणतो आहोत. आणि आता क्षेत्रज्ञ योग अतिशय म्हणजे बुद्धिमत्तेच्या योगाने भगवंतांनी वेगवेगळ्या पद्धतींनी हे अध्याय मांडले आहेत. आणि क्षेत्रज्ञ योग सगळ्यात महत्त्वाचा. क्षेत्रज्ञ योग जे काही आपल्याला महत्त्वाचे अध्याय वाटतात त्या महत्त्वाच्या अध्यायांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय हा म्हणजे काय, हे विश्व एकीकडे आणि आत्मतत्व दुसरीकडे. क्लॅरिटी खूप येणार आहे त्या अभ्यासाने. क्षेत्र म्हणजे काय ते आत्ता सांगून काहीच उपयोग नाही. क्षेत्रज्ञ म्हणजे काय, पण क्लिअरली जो आत्तापर्यंत आपण अभ्यास केला त्याला थोडंसं ढोबळ भाग होता. हळूहळूच ते पचवावं लागणार आहे. मन काही आपलं इतकं सोपं नाही आहे की ते सगळं लगेच सहज मानेल. म्हणून हळूहळू भगवंतांनी डोस पाजलेत आणि आता इथपर्यंत आपण आलो आहे. 13व्या अध्यायापर्यंत आमचा प्रवास झाला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. 13वा अध्याय ही सोपी गोष्ट नाही आहे की आपल्या मनात आलं आणि आपण 13वा अध्याय ऐकला. त्यालासुद्धा एक फार मोठी पुण्याई लागते. हे तर आहेच, पण 13वा अध्यायात, एवढ्या महत्त्वाच्या अध्यायात भगवंत आता काय सांगताय हे आपण ऐकायचं आहे. आणि अतिशय लक्ष देऊन प्रत्येक शब्द ऐकायचा आहे. एक तर मी सांगितलंच म्हणजे की हा अध्याय महत्त्वाच्या अध्यायांपैकी एक अध्याय आहे. इतके दिवस मी सांगत आले की 13वा अध्याय आम्ही जेव्हा अभ्यासला होता तेव्हा दोनदा तो 13वा अध्याय पूर्ण अभ्यासला होता. म्हणजे आपलं जे आत्तापर्यंत अभ्यास झाला 12व्या अध्यायापर्यंत आणि भक्ती कशी वाढवायची, कोणता भक्त मला प्रिय आहे आणि त्याच्या अंगी कोणकोणते गुण हवेत, कोणती भक्ती श्रेष्ठ आहे, कशी भक्ती केली तर ती श्रेष्ठ ठरते, हे सगळं आपण शिकलो. परंतु याला जर शास्त्राची जोड झाली तर आपण आपले हात आकाशालाच लागणार आहेत म्हणायला हरकत नाही.
गीतेची महती आपल्याला माहिती आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतायत म्हणजे काय आहे माहिती का, अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. एवढे भगवद्गीता 12वा अध्याय एवढा सांगितला, भक्तीचा अध्याय सांगितला त्यांनी. पण भक्तीचा अध्याय सांगताना सुद्धा किती शास्त्रशुद्ध त्याच्यात सांगणं होतं त्यांचं. कुठेही अशी अंधश्रद्धा की भगवंताच्या पायावर डोकं ठेवलं की ते उचलूच नका, अशा पद्धतीचं काही नाही आहे. 24 तास तुम्ही जप करत राहा, अशा पद्धतीचं काही नाही आहे. म्हणजे अंधश्रद्धा नाही आहे. तर काय आहे की शास्त्रशुद्धपणा आहे. आणि शास्त्रशुद्धपणाने मनुष्य लवकर पुढे जातो. परंतु शास्त्रशुद्धमध्ये काय असतं, ज्ञान असतं. हे करायचं आहे, क्लॅरिटी असते. भक्तीमध्ये कार्याची गॅरंटी नसते, ढोबळमानाने असतं. पण भक्तीसुद्धा शास्त्रशुद्धपणाने या भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. तर आता त्याच्या पुढचा भाग म्हणून 13वा अध्यायात काय असणार आहे, आपण जे अभ्यासलं तेच, पण अतिशय क्लिअर कट, की आपल्याला ही जी उपकरणं दिली आहेत, आता जर आपण नाही म्हटलं, नाही मानलं आपण, तर माहीत नाही. देह अचेतन, मन अचेतन, बुद्धी अचेतन, अंतःकरण अचेतन. ज्यावेळी चैतन्य त्याच्यात भरलं जाईल त्यावेळी ते चेतन. म्हणजे मुळात ते काय आहे, अचेतन. आता पुढे घडलेल्या घटना अचेतन, तरीसुद्धा आपण त्यांना महत्त्व देतो. घटना ही घडते, घटना चांगली वाईट आपण त्यांना लेबल देतो आणि ती घडते. प्रत्येकाच्या जीवनात घडतात घटना, पण त्या भूतकाळात जातात. म्हणजे त्याला तर काही आपल्याला आठवायचं नाही, हा एक नियम. आणि दुसरा नियम अचेतन. अचेतन गोष्टींचा विचार, दगडा मातीचा विचार किती करतो आपण. बागे झाडं लावता, काहीतरी झाड येतच नाही, मरून जातं, तुटतं. गावाला जातो आम्ही, पाणीच घालत नाही, वाईट वाटतं, अरे आता हे मिळणार नाही मला. पण काय किती विचार करतो आपण त्याचा. कारण काय, जे ते जिथल्या तिथे. आता सगळं आपण जिथल्या तिथे ठेवू शकतो, पण आपण आपल्याशी रिलेटेड घडलेल्या घटना, आपल्याशी रिलेटेड असलेली माणसं, आपल्याशी रिलेटेड असलेले त्या माणसांची रिलेशन्स, हे आपण कधीही विसरत नाही. वर्तमानातच जर राहायचं आहे, पण तेही पचत नसेल वर्तमानात राहणं, तर भगवंत इथे एक वेगळं सांगतायत की अचेतन वस्तूंचा विचारच करायचा नाही. अचेतन आहेत ना त्या. आणि मी नेहमी सांगते, अभ्यास करत असताना आपण ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी आपण काय बायोलॉजी झूलॉजी शिकत नाही आहोत. त्याच्यामुळे आपण सजीवांमध्ये प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करायचा नाही आहे. भगवद्गीतेतून आपल्याला मानवजातीविषयीची प्रिन्सिपल्स शिकायची आहेत सगळी, आणि कसं काय या सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचं, जीवनात कोणत्याही अडचणी राहणार नाहीत, असं आपण कसं राहायचं, कसं जीवन जगायचं,
म्हणजे मानवी जीवनाकडे आपण लक्ष द्यायचं आहे. फक्त मानवाला मेंदू आहे, बाकीच्यांची काळजी करत बसायची नाही. परमेश्वर काळजी घ्यायला आहे. आणि म्हणून सगळे अचेतन वस्तू, आणि मी का म्हटलं असं, शरीर मन बुद्धी ही आपल्याला दिलेली उपकरणं आहेत शरीराबरोबर. आता शरीरामध्ये जर चैतन्य नसेल तर शरीर जर अचेतन तर शरीरातली सगळी उपकरणं अचेतन, असं भगवंतांचं म्हणणं आहे बरं का. अनेक इंट्रोडक्शन मी वाचलेले आहेत 13व्या अध्यायाच्या. अतिशय इंटरेस्टिंग आहे हा 13वा अध्याय. तर जर एकच अचेतन असेल, शरीरच अचेतन आहे, तर शरीराशी रिलेटेड शरीराच्या आतमध्ये असलेले सगळे अवयव अचेतन, म्हणून मन बुद्धी चित्त अहंकार अचेतन. तर त्याच्याविषयी विचार कसा करायचा? माझी पिशवी, माझी वही, माझी चादर, माझं पुस्तक, माझ्या वस्तू ज्या आहेत, माझा ड्रेस, माझी साडी, हे कसं ठेवणार मी? व्यवस्थित ठेवणार. तसं माझं शरीर जे माझ्यासाठी सेवा करतं, काम करतं, माझं मन हे माझ्यासाठी काम करतं, इंद्रियांच्या द्वारे सगळं बघून सगळं जिथल्या तिथं ठेवतं. केवढी आज ते मन माझी सेवा करते, माझी बुद्धी माझी सेवा करते. आणि म्हणून त्यांची काळजी घ्यायची आहे. माझ्या वस्तू मला उपयोगी आहेत ना त्या. माझा पेन मला उपयोगी, माझा मोबाईल मला उपयोगी आहे, म्हणून त्यांची काळजी घ्यायची आहे उपकरणं म्हणून. बाकी सजीव माणसासारखा त्याचा विचार आपण. त्याच्यानंतर अत्यंत चुकीची गोष्ट म्हणजे घटना घडतात. घटना घडल्यावर अत्यंत त्याचा विचार सजीवतेसारखा आपण करतो. ती घटना आहे, त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. तिथे लिमिट्स आहेत आपल्याला, त्याच्यामुळे जास्त आपण पुढे जाऊ शकत नाही. ज्याला लिमिट्स आहेत त्याचे विचार करत बसून आपण कोण मोठे राजे आहोत की सगळा राज्यकारभार आपल्याला नीट पाहायचा आहे. जे हातात नाही आणि घटना घडत आहेत ते सगळं मनाच्या बाहेर टाकायचं आहे, तरच आपल्याला. आणि म्हणून आत्मतत्व प्राप्त करण्यामध्ये फेल्युअर आहे, कारण 25 ठिकाणी हे मन आपलं विक्षेपित झालेलं आहे. आत्तापर्यंत जो विषय बाळगलेला आहे त्याचं सातत्य आहे, पण अत्यंत क्लॅरिटी आहे या विषयामध्ये इथे. आता निर्गुण निराकार चैतन्य जे आहे, प्रत्यक्षात साधनेला बसल्यानंतर निर्गुण निराकाराचं चिंतन मनन कसं करावं ह्याच्या गोष्टी या अध्यायात येणार आहेत. सगळ्यांनी नीट ऐकून ठेवा. आता बघा, आणखीन एक मला महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात कालपासून परवापासून सांगायची होती, आवर्जून सांगायची होती. गीतेचं पहिला अध्याय आठवा आणि अर्जुनाच्या मनाची परिस्थिती काय होती. कुणी म्हटलं होतं अर्जुनाचं बरोबर आहे, नको का काही आपल्या नातेवाईकांबद्दल वाटायला. कोणी म्हटलं होतं नाही 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 भगवान सांगतायत ते बरोबर आहे. खरं म्हणजे दोघांनाही काहीच कळत नव्हतं. गीतेच्या पहिल्या अध्यायात काय कळणार, ते नवशिकेच होते दोघंही.
परंतु या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. जगामध्ये काय चाललेलं असतं जर नीट ऑब्झर्व केलं, कालपासून हा विचार माझ्या मनात आहे. पहिल्या अध्यायातला जो अर्जुन आहे, वेडापिसा झालेला, त्याचा कंट्रोल नाही आहे त्याच्या भावनांवर. श्रीकृष्ण भगवान चूप बसलेले आहेत आणि त्याला काय बोलायचं ते बोलू दे म्हणतायत. म्हणजे एक सामान्य माणसासमोर एकतर अशी प्रतिमा निर्माण होते की अर्जुन म्हणजे अतिशय कमकुवत मनाचा आहे, वेडा आहे, लहान मुलासारखा वागतो. किंवा भगवान अतिशय कठोर आहेत आणि त्याला युद्ध करायला सांगतायत. समोर नातेवाईक असताना त्यांना मार म्हणतायत, समोर गुरु असताना त्यांना मार म्हणतायत. दोन्ही पद्धतींनी बोलणारे लोक आहेत आणि लोक काही का बोलेनात. ह्याच्यात मला आता एक सांगायचं होतं. जगामध्ये आपण काय करतो माहिती का? एक भगवंताचं समजा उदाहरणार्थ व्यक्तिमत्व आहे, एक अर्जुनाचं व्यक्तिमत्व आहे पहिल्या अध्यायातलं. भगवंत काहीच बोलत नाही आहेत. भगवंत अजिबात काहीच बोलत नाही, कारण त्याचं मन शांत होऊ दे. म्हणजे भगवंत श्रेष्ठत्वाची भूमिका घेत आहेत. त्याच्यानंतर अर्जुन अतिशय कमकुवत मनाचा आहे, अशी आपल्यासमोर एक भूमिका तयार झालेली आहे, मनोभूमिका. आणि ती मनोभूमिका आहे लक्षात ठेवा. यातलं काही खरं नाही. पहिल्या अध्यायात एक वाटत होतं तर दुसऱ्या अध्यायात दुसरंच वाटलं, तिसऱ्या अध्यायात अजून तिसरं वाटलं. अर्जुन हा आम्हाला तरीसुद्धा फारच अज्ञानी वाटला. आणि शेवटी काय झालं माहिती का? अर्जुनाला दिव्य विश्वरूप दर्शन झालं. आम्हाला झालं का? अर्जुनाला नावं ठेवत 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 11व्या अध्यायात त्याला दिव्य विश्वरूप दर्शन झालं. 12व्या अध्यायात डायरेक्ट भगवंतांच्या पायावरच झेप घेतली त्याने, डोकं टेकवलं आणि भगवंता मला फार जाणून घ्यायचं आहे भक्तीचं सगळं हे तत्व, असं त्यांनी सांगितलं. असे नमवणारे हे भगवान. आणि हे त्याचं व्यक्तिमत्व कुठे आहे अर्जुनाचं? संपूर्णपणे त्याचा स्वभाव बदललेला आहे. यातनं मला एवढंच सांगायचं आहे, प्रत्येकाचे असे स्वभाव वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळे स्वभाव तयार होतात. परंतु आपण प्रत्येक क्षणोक्षणी कुठलंही आपलं काम महत्त्वाचं नाही. जशी ती लहान मुलं, आता उद्या पेपर लिहायचा आहे तरी एक प्रश्न लिहिला, आई हे काय, आई ते काय, काकू बोलवत आहेत, मैत्रीण बोलवते, सारखं क्षणोक्षणी सांगावं लागतं अभ्यासात लक्ष घाल, उद्या पेपर लिहायचं आहे. नाही, तसं आपलं आहे सतत. म्हणजे आपली स्वतःची महत्त्वाची काय कामं आहेत, जीवनाचा पेपर द्यायला आलो आहे आपण इथे, आणि त्याच्यात आपलं महत्त्वाचं ध्येय काय आहे आणि आपल्याला काय मिळवायचं आहे हे बाजूला राहत आहे. आणि प्रत्येक जो आपल्या सानिध्यात येतो आहे दिवसभरात, फोनवर असो, ऑनलाईन असो, प्रत्यक्षात असो की काहीही असो, हा आला तो आला, हा असा तो तसा, हा खूप चांगला, याला मी आता असं ट्रीट करीन, तसं करू आपण, अमकं करीन तमकं करीन, असं त्याचं स्वागत करीन. वाईट माणसाबद्दल वाईट विचार येत राहतात. तसं नाही आहे ते. अर्जुन हा कमकुवत मनाचा दिसतो ना, तो आरसा आहे आपल्या जीवनाचा. अर्जुनाचा कमकुवतपणाचा अभ्यास करता करता आपल्यालाही समजलं की जीवनामध्ये, आणि तो अर्जुन कमकुवत होता,
भगवंतांनी हळूहळू कोणत्या पद्धतीने त्याचा कमकुवतपणा काढला. अनेक गोष्टींचं त्या बिचाऱ्याला अज्ञान आहे हे भगवंत अगदी करुणामय मूर्ती होऊन जाणून होते. त्याच्यामुळे आधी त्याला अनेक गोष्टींचं ज्ञान दिलं. शेवटी 11व्या अध्यायात दिव्य दर्शन दिलं त्याला. दिव्य दर्शन घेण्यासाठी दिव्य दृष्टी दिली त्याला. अरे त्याची काहीतरी कपॅसिटी असल्याशिवाय त्याला दिलेलं नाही आहे. शेवटी अर्जुनाचं व्यक्तिमत्व उत्तम झालं आणि आम्ही मात्र जिथल्या तिथे राहिलो. पण हे सगळं कशासाठी असतं? आता अगदी मुद्द्यावर की हे सगळं कशासाठी असतं माहिती का? कमकुवत राहून काय होतं? नुसताच मनात गोंधळ कसा निर्माण होतो, प्रक्षोभ निर्माण होतो आणि कोणतेही निर्णय मन घेऊ शकत नाही. काही त्यांना मारलं होतं का? ते मरून पडले होते का? पण अर्जुन किती दुःखी होता तो, प्रमाणाच्या बाहेर. हां, भयंकर दुःखी होता. हळूहळू समजावून घेतलं असतं तर त्यालाही कळलं असतं ना सगळ्या गोष्टी. पण खरोखरीच तुमचं आमचं सगळ्यांचं मन असंच असतं. लगेच उतावेळपणाने आपण त्याच्यात शिरतो त्या विषयामध्ये आणि अतिशय आपल्याला लगेच वाईट वाटतं, विक्षेप निर्माण होतात मनामध्ये. परंतु सगळी व्यक्तिमत्व या जगामध्येही अशीच आहेत की त्या व्यक्तिमत्वांवरून आपल्याला शिकायचं आहे. कशाने आपलं नुकसान होतं, असं कमकुवत मन ठेवलं तर आपण कसे मागे पडतो जीवनात. आणि भगवंतांसारखं कठोर मन ठेवलं प्रिन्सिपल्स पाळायच्या बाबतीत तर आपण जीवनात कसे बनतो. अत्यंत सुमधुर अशी ही कथा झाली अर्जुन आणि भगवंताची. आपण पण रमून गेलो. हा अर्जुन असा काय वागतो वगैरे, आमच्या स्वभावानुसार आहे ना ते. आम्ही इतके दिवस हेच केलं आहे सगळ्या लोकांबद्दल, त्यातच अर्जुनाला मोडलं आम्ही. पण अर्जुनाची कपॅसिटी काय आहे हे आम्हाला माहीत नव्हतं, एकट्या भगवंतांना माहिती होतं. तर आपण हे असं करत असतो. हे एक उदाहरण आहे की अर्जुन कमकुवत होता तर मग त्यावेळेस काय झालं, तसं आपण करायला नको. आणि भगवंत त्याला काय सांगतायत म्हणजे की अरे हे धर्मयुद्ध आहे, तू संपूर्ण समष्टीच्या कामी येणार आहेस. आणि हे 12व्या अध्यायापर्यंत ते सांगत आले, त्याला पटेपर्यंत त्याचा कल पाहून. म्हणजे भगवंतांनी त्यांची प्रिन्सिपल सोडली नाहीत, आपणही सोडली नाहीत तर आपल्या जीवनात तुफान विकास होईल. आणि ही कशी आहे ही गीता? म्हणजे या गीतेला काय म्हणतात माहिती का? की तो अर्जुनाचा कमकुवतपणा बरं का आणि भगवंतांचं कठोरपणा ह्यांनी म्हणजे जवळजवळ 2-3 कर्मयोगसुद्धा 3 अध्याय अर्जुन अगदी कमकुवतच होता. मला हे नाही कळलं, मला ते नाही कळलं असं म्हणत होता. 4थ्या आणि 5व्या अध्यायात त्यांनी विशेष प्रश्न नाही विचारले, पण 8व्या अध्यायात मात्र अर्जुनाने 8 प्रश्न विचारलेले आहेत की त्या परब्रह्माबद्दल त्यांनी विचारलेलं आहे, अक्षरब्रह्म म्हणजे काय वगैरे. परंतु हे जे दोघांचं आहे की एक कमकुवत व्यक्तिमत्व आणि एक कठोर व्यक्तिमत्व, कशी कठोरपणाने जीवनात प्रिन्सिपल्स बाळगायचे असतात आपण, ह्यानी काय झालं आहे, एक गीतेला सुगंध आला आहे असं काही कवींनी म्हटलं आहे.
सुगंध आलाय. कारण मानवी मन कसं आहे, तुमचं आमचं मन नाही तर भगवद्गीतेमध्ये कोणीही रस घेत नाही. म्हणजे लोकांच्या स्वभावाला अनुसरून हे चित्रीकरण आहे. पण ते काही चित्रीकरण केलेलं नाही, जे काय होतं ते तसंच्या तसंच सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे गीतेचं हे काव्य कसं आहे की अतिशय ज्ञानाचा विषय, ज्ञानमार्ग आहे. त्याच्यामुळे सगळं कठोर, लॉजिकल असं सगळं आहे, तडजोड नाही आणि सायंटिफिक आहे, शास्त्रीय स्वरूप आहे त्याचं. अतिशय पद्धतशीर आणि विकसनशील विचार आहेत त्याचे. आणि गीता कुठेही आपली चौकट मोडत नाही. म्हणजे आता हे कळलं नाही अर्जुनाला म्हणून कुठेतरी विषय खाली गेला असं नाही, तर जिथे विषय आहे तिथे राहून अर्जुनाला कसं कळेल हे पाहिलं गेलेलं आहे. आता काय आहे माहिती का, हा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचा कसा आपण अभ्यास केला पाहिजे. या अध्यायाला भगवंतांनी रेफरन्स कुठला दिला आहे ते मी तुम्हाला सांगते, तुम्हाला आश्चर्य वाटेल. ज्ञानविज्ञान योग 7वा अध्याय ऐकल्यानंतर, तो संपूर्ण संपल्यानंतर 8व्या अध्यायाला अर्जुनाने सुरुवातच करू दिलेलं नाही. काय सुरुवात झाली माहिती का, प्रश्नांनीच. किम तद ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, हे मला सगळं तू समजावून सांग. अनेक प्रश्न, आणि तिथे हे प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण करण्याची एक प्रकारची लकब, कुशलता भगवान श्रीकृष्णांमध्ये आहे. त्याची कपॅसिटी आहे, पण त्याच्या मनात ते विषय येत नाहीत. पण एकदा का भगवंताचं लाडका झाला की मग ते कुठल्या कुठे नेऊन पोहोचवतात. आठव्या अध्यायामध्ये काय झालं माहिती आहे का, की तुम्ही आम्ही जसे होतो 8व्या अध्यायात, थोडे लहानच होतो ना. 8वीत असताना लहान, 9वीत असताना त्याच्यापेक्षा मोठे, 10वीत असताना त्याच्यापेक्षा मोठे. तसंच झालं अर्जुनाचं सुद्धा. आणि 8वा अध्याय शिकत असताना 7वा अध्याय तो शिकलेला आणि त्यांनी प्रश्न निर्माण केले 8वा अध्याय. तर 7व्या अध्यायापर्यंत त्याला जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याला अनुसरून 8व्या अध्यायात भगवंतांनी त्याला त्या प्रश्नांपुरती तात्पुरती उत्तरं दिली. चांगल्या प्रकारे उत्तरं द्यायचा प्रयत्न केला, पण त्याला पुष्टी मिळेल असं अजूनही काही ज्ञान दिलं आहे 8व्या अध्यायात. आणि तो विषय तिथेच तोडलेला आहे. आणि 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योग केलेला आहे. 9व्या अध्यायात. आता हा विषय 8व्या अध्यायात अक्षर ब्रह्म योग अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. म्हणजेच आत्मतत्वाबद्दलच सांगितलेलं आहे की हा अक्षर ब्रह्मयोग म्हणजे काय. एखाद्या लहान मुलांनी बोबडेपणाने विचारावं
की अक्षर ब्रह्मयोग म्हणजे काय. हां, असंच अर्जुनाचं होतं. म्हणून भगवंतांनी त्यावेळेस जास्त न सांगता थोडंसं सांगितलेलं आहे. आणि आता तो धागा पकडलेला आहे 13व्या अध्यायात. कारण आत्ता त्यांना असं वाटलं की आता इनफ आहे, आता ह्याला पाहिजे ते कळालं. आणि आता मानसिकता त्याची मुख्य म्हणजे दिव्य रूप दर्शन झाल्यानंतर जी त्याची मानसिकता झाली. आणि आता भगवंत सांगतील ते करायचं आहे. आपण आता स्वतःचं काही चालवायचं नाही, मला काहीच कळत नाही. ऑटोमॅटिकली तो समर्पित झालेला आहे आणि आपोआप समर्पित झालेला. आणि त्याच्या मनामध्ये हे आत्मतत्व म्हणजे काय हे मला सांग, तू ते मला सांग, असं हे सुरू झालं. भक्ती म्हणजे काय त्यांनी 12व्या अध्यायात प्रश्न विचारला आहे. त्या योगाने अतिशय सुंदर 12वा अध्याय भगवंतांनी चढत चढत नेला. आणि खूपच छान म्हणजे. आणि आता त्यालासुद्धा अनुसरून पुढे अर्जुनाला ज्ञान देणं चाललं आहे. पण ह्याचा जो धागा आहे तो मात्र 8व्या अध्यायाचा आहे. काय झालं हां, म्हणजे मला तरी असं वाटतं की 8व्या अध्यायात कोणी मला म्हणजे असा प्रश्न नाही विचारला. 8व्या अध्यायात याची उत्तरं का नाही दिली. एक कारण म्हणजे अर्जुनाला त्यावेळी ज्ञान कमी होतं. 7 अध्यायांचं ज्ञान 8व्या अध्यायात विचारलेल्या प्रश्नांना देता येणार नव्हतं लगेच. कारण हे ज्ञान हे 12वी 13वीचं ज्ञान 8वीतल्या मुलाला कसं देणार, म्हणून देता येत नव्हतं. हे तर आहेच. परंतु अक्षर ब्रह्माबद्दल जो विचारतो तो मनुष्य अहंकार केंद्रित असेल तर कसं व्हायचं हे भगवंतांनी जाणलं होतं. एक केवळ काय म्हणायचं, क्युरिओसिटी, चौकसपणा, त्याच्याबद्दल उत्सुकता की काय आहे ते अक्षर ब्रह्म, काय आहे ते आत्मतत्व, मला जरा जाणून घ्यायचं आहे. शब्दात ते सांगण्यासारखं नाही, त्याच्यापेक्षा तू जाणूच नकोस. ही स्थिती जी आहे अहंकार केंद्रित मनाची, ती स्थिती त्याची होती आणि बोलता येत नव्हतं. तू अहंकार केंद्रित आहेस असं म्हटल्यावर कोणी येईल का, सगळे घरी बसतील, कोणी काही ऐकायला येणार नाही. माझा अहंकार राहू दे माझ्या बरोबर, आता परत मी येणार नाही कधी ऐकायला, असं होईल ते. त्याच्यामुळे भगवंत काही बोलले नाहीत आणि त्याला तसंही नाही म्हणाले की मी तुला नंतर सांगतो. परंतु जेव्हा दिव्य रूप दर्शन घेतलं तेव्हा तो कोलॅप्सच झाला की काय भगवंत, म्हणजे आता माझं या जगात असं काहीच राहिलेलं नाही आहे, जे तू सांगशील ते मी करणार आहे आणि मला सगळं जाणून घ्यायचं आहे भक्तीबद्दल, ते तू मला सांग आणि आत्मतत्व प्राप्त कसं करायचं. ही जी खरी अवस्था आहे तिथे अहंकार केंद्रित विचारच दूर झालेले आहेत. अशांना आपण काहीतरी सांगू शकतो. आणि म्हणून आता या 13व्या अध्यायामध्ये अर्जुनाचं निमित्त करून भगवंत 8व्या अध्यायाला धरून अक्षर ब्रह्माबद्दल म्हणजेच चैतन्य तत्वाबद्दल सांगणार आहेत. त्याच्यामुळे 8व्या अध्यायात जरी धागा तुटला असला तरी सुद्धा तो इथे जोडून घेतलेला आहे.
व्यासांचं कौशल्य आहे. आणि बघा तुम्ही, आता हे झालं अर्जुनाचं निमित्त. या अर्जुन अहंकार केंद्रित नाहीये. आपण सगळे काय आहोत? 13वा अध्याय ऐकतो आहोत की नाही? आपण 13वा अध्याय ऐकतो आहोत. आपणही अहंकार केंद्रित राहायचं नाहीये. अहंकार भगवंताला देऊन टाका बरं सांभाळायला, आणि मग हे सगळं ऐका. म्हणजे अर्जुनाचं निमित्त आहे, पण ते आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा अध्याय ऐकण्यासाठी आपण तर काय ऑनलाईन आहोत, त्याच्यामुळे खरं काय खोटं काय काहीच समजत नाही. पण हा अध्याय ऐकण्यासाठी अत्यंत जागरूक आणि संवेदनक्षम असायला पाहिजे. आता गीतेचे जर 3 भाग केले, 6 अध्याय, तर 6 अध्याय त्यातले 2 भाग समाप्त झालेले आहेत. आणि गीता ही अशी ॲट रँडम नाही आहे सांगितलेली बरं का. विषय चढत चढत गेलेले कबूल आहे, पण एका महावाक्यावर आधारित गीता सांगितलेली आहे. ते म्हणजे तत्त्वम् असि. तत्त्वम् असि, तेच तू आहेस. पहिले जे 6 अध्याय आहेत ना, ते तत् मध्ये मोजतात. तत् म्हणजे ते परब्रह्म ना. पहिले 6 अध्याय तत् मध्ये मोजतात. तत् म्हणजे ते म्हणजे परब्रह्म. पहिले 6 अध्याय. त्वम. दुसरे 6 अध्याय म्हणजे तू, तेच तू आहेस. दुसऱ्या 6 अध्याय म्हणजे तू स्वतः. स्वतः म्हणजे काय? स्वतः म्हणजे काय? परब्रह्माची ओळख. आणि शेवटचे 3 असि. असि हे क्रियापद आहे. आणि असि या शेवट म्हणजे 13वा अध्याय हे असि या क्रियापदाचं स्पष्टीकरण देणारा पहिला अध्याय आहे. हे चैतन्य बघा ना, अचेतन अशा अवयवांद्वारे कार्य करतं. अचेतन वस्तूंद्वारे कार्य करतं. अचेतन आवरणांचा पोशाख चढवतं. म्हणजे अचेतन शरीर धारण करतं. ते असं पोशाख चढवलेलं ते जे आहे ते आत्मतत्व, ते तू म्हणजे त्वम.
आणि असी. आता पोशाख चढवणं आणि पोशाख उतरवणं म्हणजे काय? पोशाख चढवणं म्हणजे खरं सांगू का, मी हा असा आहे, मला हे आवडत नाही, हा मीचच पोशाख असतो, बाकी कशाचाच पोशाख नसतो. मी प्रत्येक कामामध्ये मी 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 हे मीचं आवरण असलेला जो पोशाख आहे तो काढून ठेवला पाहिजे आपण. आणि सगळ्या ज्या वस्तू आहेत, सगळे जे अचेतन भाग आहे, तो अचेतन भाग आणि चैतन्य ह्यात असलेला हा जो भेद आहे, फरक आहे, हा नीट या अध्यायात जाणून घ्यायचा आहे. मग अचेतन जी आवरण आहेत सगळी, ती जर काढून टाकली, अचेतन आवरण, मन बुद्धी चित्त अहंकार, ती जर 2 मिनिटं काढून टाकली तर चैतन्य उरेल. अहमच्या आवरणाचा पोशाख आपण उतरवायला पाहिजे. आणि इतक्यात हे संपवून चालणार नाही आहे, त्याच्यामुळे आपण उद्या आणखीन याचा विचार करू. आणि आत्ता जर मुळामध्ये 13वा अध्यायाचा विचार नाही झाला तर इतर अध्यायांप्रमाणेच आपण पुन्हा लाईटली घेऊ. आपण त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे हा. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.